यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे, विपुल धन घेऊन आलेली श्री स्वामी समर्थ। कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। 14 जानेवारी 2026 मकर संक्रांत म्हणजे रवी मकर राशीत प्रवेश करेल। किती वाजता करेल आणि त्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत। त्या अगोदर मकर संक्रांतीची थोडक्यात आपण पुण्यकाल संक्रांतीचा बघूया। तर 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य म्हणजे रवी मकर राशीत प्रवेश करेल। धनुराशी सोडेल आणि मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा मकर संक्रांत सुरू होणार आहे आणि संपूर्ण संध्याकाळपर्यंत हा योग चांगला आहे। त्यानंतर वाहन काय आहे? तर वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे। पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत, हातात गदा आहे आणि जाई आहे, म्हणजे फूल जर बघितलं तर जाईचं आहे आणि केशरी टिळा आहे। तर हे सगळं आपल्याला आजच्या दिवशी वापरायचं नाहीये। वयाने कुमारी असून बसलेली आहे आणि सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत, म्हणजे मोती सुद्धा आपल्याला धारण करायचे नाहीये। आता बघा ही जी संक्रांत आहे ती राशींसाठी कशी आहे? तर मेष वृषभ आणि मिथुन राशींसाठी मध्यम स्वरूपाची आहे आणि सिंह कन्या आणि तुळेचे 2 नक्षत्र यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे, विपुल धन घेऊन आलेली या 3 राशींसाठी खूप छान आहे। त्याच्यानंतर कर्क राशीसाठी हानिकारक म्हणजे कुठेतरी तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर बाकीच्या राशींसाठी म्हणजे विशाखा अनुराधा ज्येष्ठा म्हणजे विशाखा म्हणजे तुळेचं शेवटचं चरण आहे, तर त्या राशीला तुळेच्या काही लोकांना आणि वृश्चिक राशीच्या लोकांना, धनु राशीच्या लोकांना, मकर आणि कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना काही व्यथा किंवा भोग अशा स्वरूपाची ही संक्रांत आहे। काळजी करू नका, जास्तीत जास्त जप करा, रवीचा जप करा, म्हणजे तुमच्या व्यथा किंवा भोग काय असतील ते टळतील आणि सूर्यनारायण तुमचं सगळं काही चांगलं करतील। त्यामुळे सूर्याष्टक बोला किंवा रवीचा जप बोला। मी तर तुम्हाला नेहमी सांगते की रोज उठल्यानंतर अंथरुणात ओम आदित्याय नमः किंवा सूर्याय नमः 11 वेळा आवर्जून बोला, त्यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो आणि आरोग्यही चांगले राहते। धन्यवाद। असेच आपले व्हिडिओ पाहत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लवकरच आपण आपलं रेग्युलर चॅनल सुरू करू। तिथपर्यंत सगळ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण लवकरच तिथे लाईव्ह घेणार आहोत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।